नमस्कार मंडळी. तर मी संभाजी कदम पाटील तुम्हा सर्वांचं आधी मनापासून स्वागत करतो. जे काय मला 100-200 लोक यूट्यूब वरती बघतायत त्यांचं खरंच मनापासून आभार. तर आज एक नवीन ब्लॉग शूट करायला लागलोय आणि म्हटलं रोज ब्लॉग शूट करतोय, लोकेशन एखादं तरी चांगलं पाहिजे म्हणून मी आज आमच्याच गावच्या शेजारचं गाव आहे पुंदी गावामधल्या तलावावरती आलोय. माझ्या मागं तुम्हाला दिसत असेल तर हे आहे पुंदी गावचं तलाव, बघून घ्या. अजून पाऊस नाही, पण मागच्या वर्षीच्या पावसाचं थोडंफार पाणी तलावात आहे. तर मेन मुद्द्याचा विषय घेऊया. आज 5:30 वाजत आले. 5:30 वाजता मी चाललोय जिमला. रोज जातोय 6:30 ते 7ला. आज जरा लवकर चाललोय, म्हटलं ब्लॉग मध्ये दाखवायचं काय तर नवीन दाखवलं पाहिजे म्हणून. 15 दिवस झालं मला जिम चालू करून, पर जिमचा ब्लॉग टाकला नव्हता. आज टाकायचं धाडस करायला लागलोय. त्याचं कारण लय मोठं आहे. कारण म्हटलं जिम मध्ये टिकतोय का नाही आधी बघूया, 10-15 दिवस मग जिमचा ब्लॉग टाकूया. अजून पण काही नक्की पण नाही बरं का. आत्ता मला समजलंय एवढी पोरं बॉडी करतात त्याच्या मागं भरपूर कष्ट आहे. एवढं सोपं नाही बॉडी बनवणं. मी जिम का जॉईन केली होती तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा 2-3 कारणं होती त्याला जिम जॉईन करायला. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे वजन खूप कमी आहे, जरा बॉडी पण दिसली पाहिजे असं मला वाटत होतं. दुसरं, इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवायचा आणि एडिट करायचं आणि कंटेंट हुडकायचं, ह्याच गोष्टीत सगळं टाइम निघून चाललेलं. जेवायला सगळं टाइम भेटत नव्हतं. मग थोडं रुटीन लावून घेतलं जिमचं. संध्याकाळी जिम करायचं म्हटलं काय व्हायचं होती. अजून पण जिम मध्ये गेले की मला नको वाटतंय, घरला पळून जा वाटतंय. ही परिस्थिती आहे जिमची. तर चाललोय, ट्राय करायला लागलोय. मित्र म्हटल्यात 1-1.5 महिना गेल्याशिवाय सवय लागणार नाही, तर कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करणार आहे. 2-3 गोष्टी म्हणजे भूक लागायला जरा चांगली गोष्ट झाली. भूक लागायला लागली जिमला चालल्यापासून, आणि थोडं फिलिंग पण जरा भारी वाटायला लागली जिमला गेल्यापासून. व्यायाम करून आले की बाहेर जरा मस्त वाटते. तर आता चाललोय जिमला. मी जिम बघणार आहे आज आपली. आणि आजच्या ब्लॉग मध्ये म्हटलं सुरुवात जरा चांगल्या ठिकाणापासून करूया म्हणून हे लोकेशन निवडले. 5:30 वाजले आणि माझ्या मागं तलाव आहे. गाडी आत घेतली, म्हटलं आज तलावावर जायचं, तलाव पण दाखवायचा तुम्हाला आणि नंतर जिम पण दाखवायची. तर हे पुंदी गावचं तलाव आहे, बघून घ्या. तर चला, जास्त टाइम न घालवता, परत कसं होतंय जिम मध्ये जास्त गर्दी होते, लय पोरं येतात, मग व्हिडिओ करायला येत नाही. म्हणून आत्ताच जाणार आहे लवकर जिम मध्ये. 5लाच जिम चालू होत्या, तर लवकर जिम मध्ये जाऊन जिम बघूया. चला, मी सगळ्यात आधी सांगतो जिम लावल्या कुठं. तासगाव मध्ये लावल्या. तासगाव तालुक्याचं आराध्य दैवत म्हणजेच गणरायाचं मंदिर तुम्हाला समोर दिसते. त्याच्या थोडं समोर आल्यानंतर इथं अजंठा कापड दुकान आहे आणि अजंठा कापड दुकानच्या पुढे आहे आमची BBF जिम. इथं जिम लावले मी. तर चला जिम मध्ये जाऊन बघूया. मध्ये जरा साऊंड सिस्टीम लय जोरात लावलेली असते, त्यामुळे ऐकाय येणार नाही की नाही माहित नाही. ते अशा पायऱ्या चढून आमची जिम वर जायचं बघा. आणि ही आहे BBF जिम. सगळ्यात आधी जरा ड्रेस चेंज करून घेऊया, मग वर्कआउटला जायचं. ही आहे चेंजिंग रूम. इथं आलोय, चेंज करून घेऊया. तर बघा, ड्रेस चेंज केलाय आणि आता जरा 2 मिनिटं बसून बोलतो तुमच्या संग. साऊंड मुळे आवाज येतो नाही क्लिअर माहित नाही मला. तर जिम लावला 15 दिवस झालं आणि सगळ्यात डेंजर विषय कुठला वाटला जिमचा तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज जिमला येणं लय कठीण वाटतंय. कारण रोज कुठलं ना कुठलं काम निघतंय, त्यातनं वेळ काढून संध्याकाळी जिमला यायचं सगळ्यात मोठं कठीण गेलं. आणि जिम मध्ये वर्कआउट म्हटलं तर लेगचा वर्कआउट जे असते, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी लेगचा वर्कआउट सगळ्यात अवघड वाटलं. सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे मला खायचं सगळ्यात जास्त अवघड वाटतं. लय प्रयत्न करतोय सारखं काय तर खायचं, तर लय प्रयत्न केला तर काय खायचं जमून झालं मला. जसं खायला पाहिजे जिमवाले तसं मला जमाना झालं. तरी पण प्रयत्न चालू आहे. बघूया आता 5-6 महिने टिकलं तर मग काय तर होईल. आता
नाहीतर काय विषय नाही. इच्छा ट्राय करायची पण किती दिवस टिकतोय जिममध्ये बघूया. तर आता वर्कआउट चालू आहे इथं सगळ्या मुलांचा. हे सेम वर्कआउट मी पण करणार आहे आता. थोडं वेट कमी आहे, नवीन आहे. चालते आता बघूया. पहिला ब्लॉग जिममधला टाकलाय. 5-6 महिने टिकतोय का नाही ते तुम्हाला कळणारच आहे. प्रयत्न तर जोरात करणार. तर चला मी आता वर्कआउट करून घेतो, नंतर आपण बाहेर जाऊन बोलूया. तर हे प्रणव दादा आम्हाला जिममध्ये ट्रेन करतात. 15 दिवस झालं त्यांचं ट्रेनिंग प्रमाणे माझं चालू आहे सगळं शेड्यूल. काय खायचं आहे काय नाही, कोणता वर्कआउट कोणत्या दिवशी करायचं आहे सगळं बरोबर सांगतात. तर थँक्यू. आणि दुसरी गोष्ट, जिममध्ये मित्र पण भरपूर झाल्यात. तर ह्यांच्या सरांच्या आणि मित्रांच्या सहयोगानं मी 5-6 महिने जर टिकलो तर बघूया कशी बॉडी होत्या, वजन वाढते, काय काय होतं बघूया. तर चला वर्कआउट करून घेतो. तर माझा आज चेस्टचा व्यायाम आहे आणि पहिल्यांदा मशीन मारायचे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आहे. नंतर डंबल प्रेस ही आत्ता प्रोसेस आहे आपली. आपला कोण कॅमेरा धरते का भैया? कॅमेरा धरतोस? जरा जिम मध्ये नवीन आहे हो, त्यामुळे जरा कमी वेळ मागतो. वड 5 खाऊन गोली करते. चला झालंय वरमाप. 5 झालं, पोटापर्यंत झालं. आता जाऊया बाहेर. जाऊ का तासगावात ना आलोय माघारी. रात्रीचे वाजलेत 8:30. तर आजचा ब्लॉग इथंच संपतोय. चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.